माझा धनुष्यबाण तुम्ही कलंकित करून टाकलात। मोदीजी तुम्ही या कटाचे सूत्रधार आहात। कारण एक 2 दिवसापूर्वी हे जे मिंदे आहेत त्यांनी ठाण्यामध्ये एका कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाषण केलं आणि काय सांगितलं, आणि म्हणून असं कणून बोलत असतात ते। अरे काहीतरी पोट साफ करण्याचं औषध घे, कणतोस कशाला? आणि कणून त्यांनी सांगितलं की मी मोदीजी आणि शहाजींना सांगितलं मी करेक्ट कार्यक्रम केलेला आहे, आता पुढचं काम तुम्ही करा। आणि त्यांनी असली शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याला दिलं, म्हणून मी मोदीजी आणि शहाजी तुमचे आभार मानतो। अरे नेभळटा, वडिलांचं नाव माझ्या लावावं लागतं तुला, तुझ्या वडिलांचं नाव तू लावू शकत नाहीस। नेभळट माणूस कुठला? आणि हा कट कसा शिजला बघा। मोदी शहा म्हणाले होते की तुझं काम तू कर, आमचं काम आम्ही करतो, आणि ते पाठी उभे राहिले। आणि खरी शिवसेना म्हणजे नाव आणि चिन्ह यांचं आधी ठरलं होतं की तू सुरतेला ये। अरे छत्रपतींनी, शिवछत्रपतींनी सुरत लुटली असेल, तुझ्याकडनं आम्ही महाराष्ट्र लुटतो, शिवसेना तुला देतो। ही असली नतद्रष्ट अवलाद गेले 2-2.5 वर्ष महाराष्ट्राची राज्य करते, आम्हाला कोणाला काहीच वाटत नाही। आणि मोदीजी जे सतत सांगतात नकली सेना नकली सेना, हे नुसतं अनावधानाने आलेलं नाहीये। ज्याप्रमाणे त्यांनी निवडणूक आयोग याचा वापर केला, म्हणजे धुळीपुष्टा करणारा हा माणूस निवडणूक आयुक्त, त्याचा वापर करून आपलं नाव आणि चिन्ह त्याला दिलं। मग मध्ये ते लवादाचं नाटक केलं, तो नार्वेकर नावाचा एक आहे, तो पण असाच आहे हुजऱ्या, त्याचा वापर केला। आणि कोर्टाने चपराक मारले की ते कोश्यारी नावाची एक जे काळी टोपी होती आपल्याकडे, त्यांनी कसं चूक केलं हे कोर्टाने सांगितले। आणि आता कोर्टाने जी टिप्पणी केलेली आहे की तुम्ही लोकप्रतिनिधींच्या आधारावरती पक्ष कोणाचाही ठरवू शकत नाही। हा माझा पक्ष माझ्या सोबत आहे, माझा पक्ष इकडे बसलेला आहे, निवडणूक आयुक्ताचे डोळे जर फुटले नसतील तर येऊन बघ। आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध, लवादाच्या निर्णयाच्या विरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत। आणि मोदीजी तुम्ही जी काही टिप्पणी करताय, मी आज जाहीर आरोप करतोय की तुम्ही सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणत आहात। आणि सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घ्यायला पाहिजे। कायद्यासमोर सगळे सारखे असतात, कोणी पंतप्रधान नसतो, कोणी साधा माणूस नाही। म्हणून तर त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी असते, कारण तिला आक्रोश ऐकू येतो, पण कोण छोटा कोण मोठा ती बघत नाही। मग निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलाय जो चुकीचा आहे, लवादाने दिलाय तो चुकीचा आहे, पण सर्वोच्च न्यायालयाने निर्णय काय द्यायला पाहिजे, मोदींची इच्छा काय आहे हे मोदी सांगतायत, नकली सेना म्हणून। हे 4 जून पर्यंत मोदीजी तुमचं नाटक चालेल। पण नोटबंदी जशी तुम्ही केली होती, अचानक 8 वाजता आलात आणि सांगितले की भाई और बहनो, तुमच्याकडे जे काही नोटा आहेत ना, नोटा त्या आज रात्री 12 वाजल्यापासून त्याचे फक्त कागदाचे तुकडे राहतील, त्यांचं महत्व आम्ही काढून टाकलेले, नोटबंदी जाहीर झालेलं आहे। तसंच मी आज सांगतोय, हा महाराष्ट्र आता नाणेबंदी करतोय। महाराष्ट्रातली जनता नाणेबंदी करते। कोणतं नाणं? मोदींचं नाणं। मोदीजी 4 जून नंतर तुम्ही पंतप्रधान नसाल, तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असाल, 4 जून नंतर महाराष्ट्राची नाणेबंदी सुरू होईल। काय म्हणून महाराष्ट्राने तुम्हाला द्यायची मतं? गेले 10 वर्ष सातत्याने 40 पेक्षा अधिक जागा आम्ही तुम्हाला देतो आहोत, आणि त्याचे पांग तुम्ही असे फेडता।